10 मे 1857ची ती ऐतिहासिक तारीख होती जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या भारतीय शिपायांनी ठरवलं की इंग्रजांचा अत्याचार आता बस झाला, आता आपण त्यांना उलथून टाकलं पाहिजे। तर मेरठमध्ये हे बंड सुरू झालं होतं आणि त्यांना एक नेतृत्व पाहिजे होतं। तर नेतृत्व हिंदुस्थानचा बादशाह बहादूर शाह जफर हा बनणार होता। कमजोर जरी असला आणि त्याची सत्ता दिल्लीच्या बाहेर चांदनी चौकच्या बाहेर जरी नसली तरी हिंदुस्थानी शिपायांना वाटत होतं की बहादूर शाह जफर जो आहे हाच आपल्या हिंदुस्थानच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचं प्रतीक आहे। म्हणून त्यांनी दिल्लीकडे कूच केला आणि दिल्लीमध्ये बहादूर शाह जफरला त्यांनी आपला बादशाह म्हणून घोषित केलं, आपला नेता म्हणून घोषित केलं आणि त्याच्या नेतृत्वामध्ये 1857चं जे बंड आहे ते पुढे चालू राहिलं। मात्र काही महिन्यांमध्ये इंग्रजांनी ते बंड जे आहे पूर्णपणे शमवून टाकलं। हजारो हिंदुस्थानी शिपायांची कत्तल केली। खुद्द बहादूर शाह जफरच्या मुलांना ते खुनी दरवाजावर घेऊन गेले आणि त्यांची निर्घृणपणे तिकडे हत्या केली। आता शेवटच्या टप्प्यामध्ये हे युद्ध आलं असताना बहादूर शाह जफर आपल्या दरबारामध्ये बसले होते। इंग्रज अधिकारी त्यांना अटक करायला आला आणि इंग्रज अधिकारी बहादूर शाह जफरला बघून म्हणाला की दमदमे में दम नहीं, अब खैर मांगो जान की, देख जफर फीकी पड़ गई शमशेर हिंदुस्तान की। बहादूर शाह जफर हजरजवाबी होता, उर्दूचा पोएट होता। मिर्झा गालिबच्या कित्येक मैफिलीमध्ये तो बसला होता आणि रंगत त्याने आणली होती। बहादूर शाह जफर पटकन उत्तरला, त्याच्यामधला देशभक्त जागा झाला आणि तो म्हणाला, गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की। हे ऐकून तो इंग्रज अधिकारी खूप खवळला। त्याने बहादूर शाह जफरला अटक केली आणि थेट रंगूनला घेऊन गेला आणि तिकडेच आजारपणाने म्हातारपणाने म्हणा बहादूर शाह जफर जो आहे मरण पावला आणि त्याची कबर आजही तिकडे रंगूनमध्ये आपल्याला बघायला मिळते। तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एकदा जेव्हा रंगूनला गेले होते तेव्हा त्यांनी बहादूर शाह जफरच्या कबरीवर व्हिजिट दिली होती आणि दॅट्स ऑल।